पुरगाम गजाधीशो अनेक नगरामध्ये अनेक पुरामध्ये भ्रमण करत करत जिथं जिथं लेकर जन्माला आलेले आहेत तिथं ही पुतना जायची ते लेकराला मारायचं काम करायचे बघा. हिनं असं एक नाही दोन नाही या पुतनेनं असे अनेक लाखो शिशु मारले, लहान मुलं मारले बघा. आणि ही पुतना भ्रमण करत 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 त्या वसुदेवाच्या घरी येते बघा. आपल्या नंदबाबाच्या घरी येते ऐका. गोकुळामध्ये तिचं वर्णन केलं आमच्या नामदेव रायांनी महाराज. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगणा. या पुतनेनं आपल्या अंगावरती काय काय घातलं होतं ऐकायचं तुम्हाला. शपथ थोडं शपथ आहे जरा आपल्या ते गाथ्यामधलं नाही बघा. पुतळ्या डोरड साकड्या पैजण कमरेला कंबर पडा, नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा. या पुतणीने आपल्या अंगावरती काय काय घातलं होतं बघा. आता पुतळ्या आजी पुतळ्या कशा असतात. डोरलं डोरलं म्हणजे काय हो सांगा सांगा. साखळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा. आता आहे का कंबर पट्टा कुठे गेला हो. नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी नेसले ग शालू पैठणीचा. अशी पुतना महाराज. या पुतनेनं आपल्या अंगावरती अनेक प्रकारचे आभूषण घातले बघा. ती पुतना म्हणजे भलेही ती राक्षसी होती पण तिचा वेश कसा आहे आपल्या संस्कृतीला धरून आहे बघा. बोला राधे राधे. आता आमचं सगळं बदललं बाबा. राहणीमान बदललं, आमचा पोशाख बदलला, सगळं काही बदललं बघा. पहिल्या काळातल्या म्हाताऱ्या आज्या आपल्या डोक्यावरचा खाली पदर पडू देत नव्हत्या बरं. आता कसं आहे हो कसे आता पदर कुठं असतो. आता नका आता राहू द्या आता घेऊ नका. पहिल्या वेळा असं हातामध्ये हात भर टाकणं घालायच्या बघा.
आताच्या महिला काय करतात, हातामध्ये त्यांच्या असं एकच असतं बघा, ते काही वाजत नाही, काय नाही बघा, ते गुपचूप असत. सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या अंगावरती असं सौभाग्याचं लेणं. आपली भारतीय संस्कृती आहे. आता शोकांतिका शहरामधल्या स्त्रिया जीन्स पॅन्ट घालतात, जीन्स पॅन्ट. तरुण स्त्रियांनी सोडा, म्हाताऱ्या आज्या पण घालतात बरं का मुंबईकडच्या. बोला राधे राधे. भारतीय स्त्री भारतीय पोशाखामध्ये शोभून दिसते. आपल्या स्त्रियांनी सुंदर साडी घालावी, नाही का. आपल्या पहिल्या ज्या वयस्कर स्त्री आहेत त्या अंगावरती काय घालतात, लुगडं घालतात बघा. हे आपला भारतीय पोशाख आहे, आपण त्याला कधी विसरायला नाही पाहिजे. ही पूतना जी आहे, पूतनेला असा सुंदर असा वेश बनवला, देव स्त्रियांना लाजवेल असा स्वरूप सुंदरा देवांगणा बघा. ही देवांगणा बनली ही पूतना. आणि महाराज कुठाली ही नंदाच्या घरी आली बघा. ज्या ठिकाणी सुंदर असा उत्सव सुरू आहे, नंद उत्सव, आणि सगळे लोक आनंदित आहेत त्या ठिकाणी. पूतना आता इथं आल्यावरती देवाला समजलं की अरे माझ्याकडे आता असा असा एक पूतना ग्रह येत आहे, एक स्त्री येत आहे पूतना नावाची. आपल्या स्तनामध्ये हलहल असं विष घेऊन मला मारण्यासाठी येते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. देवाला सगळं काही कळतो बघा. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी महाराज भगवान शंकराचं ध्यान केलं म्हणतात. आणि ही पूतना आता आतमध्ये प्रवेश करणार. तिला ते यशोदेनं अडवलं. यशोदा म्हणली, बाई कोण आहेस तू, कुठून आलीस आणि कुठं निघालीस. पूतना म्हणली, मी तुझ्या लेकराला बघायला आले म्हणे. अगं ठीक आहे, पण तू कोण आहेस, तुझा परिचय दे म्हणली. पूतनेनं असा परिचय दिला बघा, यशोदेला चक्करच आली बरं का. भला मोठा असा परिचय. पहिल्या काळात कसं होतं बाबा, हम दो हमारे दो. किती पहिलं वसुधैव कुटुंबकम, मोठं कुटुंब असायचं पहिलं. आता कसं झालं, नवरी घरामध्ये येत नाही, लगे उद्याच चला आता वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, नाही का. काही काही मुलींची तर अशी आट असते बर का, सासू असावी, मुलाची आई असावी, सासू असावी, परंतु ती जिवंत नसावी. ती कशी असावी, ती फोटो मध्ये असावी. बोला राधे राधे. आताच्या लोकांना मोठा परिवार नको वाटतो बघा. त्यांना वाटतं छोटा परिवार सुखी परिवार. पहिला असं होतं का हो, पहिले माणसं असे एकत्र राहायची, कधी भांडण नाही, दंडन नाही. आणि पहिलं माणसं लेकर पण होऊ द्यायचे बर का जास्त. आता काय झालं बाबा, हम दो हमारे किती, दो नाही, काही काही तर महाभाग, हम दो हमारा एक, फक्त एक. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे बघा, प्रत्येक हिंदूला कमीत कमी 2 मुलं पाहिजेत. मुलं, मग मुली किती असू जा, मुलीचा प्रश्न नाही, पण 2 तरी मुलं असावेत प्रत्येकाला.
एक घर सांभाळी, एक देशाकरता द्या, एक परमार्थाकरता द्या. माझ्या घरामध्ये मी 3ऱ्या क्रमांकाचा आहे बघा, शेवटचा. मी कुठेही फिरलो, कितीही फिरलो तर मला कोणी म्हणत नाही हा. कारण की आमच्या घरी मी 3ऱ्या क्रमांकाचा आहे. तसं प्रत्येक हिंदूला 2 तरी मुलं असावेत बघा. पूतना जी आहे तिने असा लांब लचक परिचय दिला. पूतना म्हणू लागली, अगं यशोदे, मी तुझ्या लई जवळची आहे. जेव्हा एखादा मतलबी व्यक्ती आपल्याकडे येतो ना, ते आपल्याला असाच घुमवतो बघा, ते लई गोड बोलतो. ही जी पूतना आहे तिला आता आपलं कार्य सिद्ध करायचं आहे. पूतना म्हणते, अगं मी तुझ्या लई जवळची आहे, तुम्हाला ओळखत नाहीस म्हणे. यशोदा म्हणली, मग बाई तू नेमकी कोण आहे सांग तरी. पूतना म्हणली, मी तुझ्या मावशीच्या फलानीच्या 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 फलानीची आहे. असा परिचय दिला बघा, लांब लचक. यशोदा म्हणली, बाई अशी म्हणली कोण तू? जा म्हणे माझ्या लेकराला तुला लई पाहायचं, जा म्हणे पहा. आणि आतमध्ये पाळण्यामध्ये आमचा कृष्ण परमात्मा लहान ते बाळ असं झोपलेलं आहे बघा. देवाला सगळं समजतंय. आता ही माझ्याकडे अशी पूतना येत आहे आणि देवानं आपले इथं नेत्र बंद केले. भगवंताने आपले नेत्र बंद का केले याच्यावरती भागवतकारांनी इथं 22 कारण सांगितले.